नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये मी गोविंद साबळे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की गर्भामध्ये लिंग निश्चिती कशी होते, म्हणजेच जन्माला येणारे बाळ हे मुलगा म्हणून जन्माला येईल की मुलगी म्हणून, हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। मित्रांनो, मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात, म्हणजेच एका सामान्य माणसाच्या शरीरामध्ये एकूण 46 गुणसूत्र असतात। आता गर्भामध्ये लिंग निश्चिती कशी होते ते आपण पुढील चार्टनुसार समजून घेऊया। मानवी शरीरामध्ये असणाऱ्या गुणसूत्रांच्या 23 जोड्यांपैकी 23वी जोडी हीच त्या बाळाचे लिंग निश्चित करत असते किंवा ठरवत असते की येणारं बाळ हे मुलगा म्हणून जन्माला येईल की मुलगी म्हणून जन्माला येईल। ते कसं ते आपण आता सविस्तर बघूया। मित्रांनो, त्या बाळाचे जे वडील असतात त्यांच्याकडं XY हे गुणसूत्र असतात आणि त्या बाळाची जी आई असते त्या मातेकडं XX हे गुणसूत्र असतात। आता वडिलांचा X हा गुणसूत्र आणि मातेचा X हा गुणसूत्र जर मिळाले तर येणारं अपत्य हे मुलगी म्हणून जन्माला येते। आता दुसऱ्या कंडिशनमध्ये बघूया। वडिलांचा Y हा गुणसूत्र आणि मातेचा X हे गुणसूत्र जर दोन्ही एकमेकांशी मिळाले तर येणारा अपत्य हे मुलगा म्हणून जन्माला येते। तिसरी कंडिशन अशी असू शकते की वडिलांचा X गुणसूत्र आणि मातेचा दुसरा X गुणसूत्र जर एकत्र आले तर येणारं अपत्य हे मुलगी म्हणून जन्माला येते। आता चौथी कंडिशन अशी असू शकते की वडिलांचा Y गुणसूत्र आणि मातेचा दुसरा X गुणसूत्र हे जर एकत्र आले तर येणारं अपत्य हे मुलगा म्हणून जन्माला येतो। थोडक्यात जर सांगायचं झालं तर वडिलांचा X गुणसूत्र आणि मातेचा दोन्हीपैकी कोणताही X गुणसूत्र जर एकत्र आले तर येणारं अपत्य हे मुलगी म्हणून जन्माला येतो आणि वडिलांचा Y गुणसूत्र आणि मातेचा दोन्हीपैकी कोणताही एक X गुणसूत्र जर एकत्र आले तर येणारा अपत्य हे मुलगा म्हणून जन्माला येतो। मित्रांनो, आता आपण वळूया एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे, तो म्हणजेच किन्नराचा जन्म कशा पद्धतीने होतो। मित्रांनो, किन्नराच्या शरीरामध्ये 46 ऐवजी 47 गुणसूत्र असतात। ते कसे ते आपण आता बघूया। कधीकधी काय होत असतं की या गुणसूत्रांची डिसऑर्डर होत असते। डिसऑर्डर म्हणजे काय तर वडिलांचा X हा गुणसूत्र आणि मातेचे दोन्ही X गुणसूत्र ज्या वेळेस त्या अपत्यामध्ये येतात त्यावेळेला ते अपत्य फिमेल किन्नर म्हणजेच स्त्री किन्नर म्हणून ओळखले जाते। त्याचबरोबर वडिलांचा Y गुणसूत्र आणि मातेचे दोन्ही X गुणसूत्र जर एकत्र आले तर त्यावेळेला जन्माला येणारे अपत्य हे पुरुष किन्नर किंवा हिजडा म्हणून ओळखले जाते। तर अशा पद्धतीने किन्नराचा जन्म हा होत असतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।